तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। तर बघू शकता मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे 35च्या मापाचं ब्लाउज कटिंग आणि पेपर कटिंग बघायचं आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता सर्वात पहिले आता इथे आपल्याला ब्लाउजची उंची लावायची आहे। तर तुमचा ब्लाउजमध्ये सुद्धा कटिंग करताना तुम्हाला काही अडचणी येत असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघून स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीने मापे घ्यायची तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीसह पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर सर्वात पहिले ब्लाउजची उंची आपण लावून घेणार आहोत। तर बघू शकता इथे 13.5 प्लस 14.5 1 इंच ॲड करून आपण इथे ब्लाउजची उंची लावून घेतलेली आहे। आणि हे जे माप आहे मी अंगावरून घेतलेलं आहे। जर तुम्ही ब्लाउजवरून घेत असाल तरी सुद्धा आपल्याला मार्जिनसाठी 1 इंच ॲड करायचं असतं। तर शक्यतो तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर अंगावरूनच्या ब्लाउजचंच माप घेऊन तुम्ही पेपर कटिंग करा आणि स्टिचिंगसुद्धा करून बघा, अगदी परफेक्ट ब्लाउज शिवलं जातं। तर इथे सर्वात पहिले उंची लावल्याच्या नंतर बघा, तर गळा लावलेला आहे 2.25 इंच आणि त्यानंतर 3 इंचाचं शोल्डर पट्टी लावलेली आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे लावून घ्यायचा ब्लाउजचा मुंडा। जर तुम्हाला मुंडा जो आहे तो थोडा सैल लूज वाटत असेल म्हणजे पाहिजे असेल तर तुम्ही इथे 5.5 इंच जे आहे ते मी इथे मुंड्याचं माप लावलेलं आहे। तर बघू शकता 5.25 इंच लावलं तरी चालेल, पण थोडा मुंडा घट्ट होऊ नये म्हणजे थोडंसं लूज फिटिंग पाहिजे असेल तर इथे 5.5 इंचाचं मुंड्याचं माप लावायचं। आणि त्यानंतर मुंड्याचं माप लावल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला छातीचा चौथा भाग लावलेला आहे आणि त्यानंतर 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन, 1.5 किंवा 2 इंचाची स्टिचिंग मार्जिन तुम्हाला जेवढी पाहिजे असेल तेवढी तुम्ही लावू शकता। त्याचप्रमाणे खालच्या साईडने बघा कमरेचा चौथा भाग लावायचा, 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा प्रकारे हे जे बेसिक मापे आहे ते इथे आपल्याला लागलेले आहेत। तर सर्वात पहिले आता आपण फ्रंटचं कटिंग बघणार आहोत, त्यानंतर बॅकचं आणि बाहीसुद्धा आपल्याला कटिंग करून पाहायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। स्टेप बाय स्टेप तुम्ही 35च्या मापाचं ब्लाउजचं पेपर कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहितीसह पाहायला मिळणार आहे। अगदी परफेक्ट झटपट आणि हे ब्लाउज शिवून तयार झालेलं सुद्धा आहे। तर तुम्हाला याचा ब्लाउजचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या मापावरून तुमचं जर ब्लाउज असेल 34-35च्या मापाचं तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मापे लावून ब्लाउज नक्की शिवून बघा, ट्राय करा। तर 2.25 इंचाचा मी गळा लावलेला आहे, समोरचा गळा 6.25 इंच लावलेला आहे। तर बघू शकता आणि गळ्याची उंची 6.25 घेतल्याच्या नंतर रुंदी सुद्धा 2.25 इंच लावलेली आहे आणि कोपऱ्यामध्ये तिरपी लाईन ड्रॉ करून इथे जो काही गळ्याचा आकार असेल तो इथे गोल आकारात, कारण कटोरी ब्लाउज असल्यामुळे शक्यतो गोल आकारात मी इथे केलेला आहे। खालच्या साईडने 2.5 इंच आणि 3 इंच ह्याप्रमाणे क्रॉसपट्टी लावलेली आहे। ज्याप्रमाणे आपण नेहमी लावतो त्याचप्रमाणे इथे क्रॉसपट्टी आणि थोडंसं वरच्या भागात कर्व म्हणून 1.5 इंचाचा तिरपा आकार दिलेला आहे। त्यानंतर 5.25 इंचाची कटोरी लावली आहे, गळ्यामधून 1.5 इंच लावले आहे, मोंड्यामधून 2.25 इंच लावून हे 3 पॉईंट आता आपल्याला मेन जोडून घ्यायचे, म्हणजे आपली जी कटोरी आहे ती अगदी व्यवस्थित गोलाकारात इथे तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपले समोरच्या फ्रंटच्या भागाचं जे पेपर कटिंग आहे ते झालेलं आहे। त्यानंतर आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित जसंच्या तसं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाही कटिंग करायची। डायरेक्ट कापडावर बाही कशा पद्धतीने कटिंग करायची ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि बॅक आणि बाही मी कापडावर कटिंग करते आणि जे फ्रंट भाग आहे त्याचाच फक्त पेपर कटिंग करते, कारण की इथे आपल्याला कटोरी जी आहे ती मेन कटोरी म्हणजे छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी आपल्याला वाढवायला सोपं पडतं याच्यासाठी। तर अशा पद्धतीचं फ्रंट भागाचं जे पेपर कटिंग आहे अगदी सविस्तर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे। तर आता बघू शकता आपल्याला काय करायचं आहे, झटपट ब्लाऊज शिवायचं असेल तर अशी ट्रिक जी आहे ती तुम्हाला नक्की वापरा तुम्ही, म्हणजे हे आपलं फ्रंटचं जे कटिंग आहे ते तयार झालेलं आहे। फक्त आता आपल्याला सेपरेट जे आहे ते क्रॉसपट्टी कटोरी करायची आहे, ते आपण नंतर करणार आहोत। तर बघू शकता 1 मीटरचा कापड आहे अस्तरचा, तर फोल्डिंग केलेला आहे म्हणजे एकासोबत आपल्याला 2 बाही तयार मिळणार आहे। तर इथे आता आपल्याला ब्लाउजची जी बाही आहे त्याची उंची लावून घ्यायची 9.5 प्लस 1 इंच 10.5। खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करायची, मार्जिनची 1 इंचाची, कारण अस्तरचं ब्लाउज असल्यामुळे ही आपली ब्लाउजची बाहीची कॅप हाईट आहे आणि ही पूर्ण उंची। तर इथे 3 लाईन जे आहे ते मार्क केलेलं आहे। सर्वात खालच्या लाईनवर दंडघेराच्या निम्मे प्लस 1.5 इंच, इथे कॅप हाईटच्या साईड मार्जिनवर दंडघेराच्या निम्मे 5 इंच लावलेलं आहे। त्यानंतर त्याच्या बाहेर 1.5 इंच एक्स्ट्रा आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन
लावून इथे अशा प्रकारे मार्जिनची लाईन आहे ती ड्रॉ केलेली आहे। त्यानंतर इथे आपल्याला निम्मे घ्यायचं आहे स्टिचिंग मार्जिन सोडून आणि त्यानंतर इथे आडवी लाईन ड्रॉ करून इथे अशा पद्धतीने बाहीचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा, म्हणजे आपली परफेक्ट बाहीचा जो आकार आहे तो इथे लावून तयार झालेला आहे अशा प्रकारचा। ही अशा पद्धतीने तुम्ही बाही नक्की ट्राय करून बघा। 35 आणि 34च्या ब्लाऊजसाठी अगदी बाही परफेक्ट बसतं, अजिबात मुंड्यामध्ये आणि बाहीवर अजिबात प्लेट्स येत नाही। तर इथे अशा प्रकारे आपली बाहीचे जे आहे ते कटिंग अगदी परफेक्ट अशी बाहीची कटिंग इथे तयार झालेली आहे। तर आता आपल्याला बॅकचा जो भाग आहे तो भाग जो आहे तो आपल्याला इथे डायरेक्ट कपड्यावर किती कटिंग करायचं आहे आणि त्यानंतर फ्रंटसुद्धा कटिंग करायचं आहे। तर आता जो आपण फ्रंट कट केलेला आहे पेपरचा तोच ठेवून आता आपल्याला बॅकचं कटिंग करायचं आहे। तर बघू शकता इथे अशा प्रकारे ऐनवेळी आपल्याकडे नेहमी वेगवेगळे कस्टमर येत असतात, तर कधी कधी म्हणजे आपल्याकडे पेपर कटिंग अवेलेबल त्या मापाची राहत नाही। त्यासाठी आपल्याला झटपट जर ब्लाऊज शिवायचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रंटची कटिंग करायची आणि त्यानंतर बाही आणि बॅकचा जो भाग आहे तो इथे डायरेक्ट कपड्यावर कट करून ब्लाऊज जे आहे ते स्टिच करायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो आणि आपलं ब्लाऊजसुद्धा झटपट शिवून तयार होतं अशा प्रकारे। तर इथे बॅकचं कटिंग आपलं झालेलं आहे। त्यानंतर आता जो आपण पेपर कटिंग केलेला आहे फ्रंटचा त्याचे जे भाग आहे ते सेपरेट करून घ्यायचे। जसं की आता ही क्रॉसपट्टी, कटोरी आणि त्यानंतर साइड पीस। तर आता हा बाहेरच्या मुंड्याचा आतमधल्या मुंड्याचा सुद्धा आपल्याला आकार इथे कट करून घ्यायचा, म्हणजे दोन आकार आपण इथे लावलेले होते, एक पाठीमागचा आणि एक समोरचा। तर आणि त्यानंतर ही कटोरी ही सुद्धा आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। कटिंग करून झाल्याच्या नंतर इथे बघू शकता जे आपले फ्रंट भागाचे जे पार्ट आहे ते आपल्याला अशा प्रकारे ठेवून पूर्ण ड्रॉ करून घ्यायचे आहे। आणि कटोरी कशा पद्धतीने मोठी करायची, वाढवून घ्यायची, तर ते सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। त्याचप्रमाणे आपल्याला इथे कटोरी सुद्धा वाढवून घ्यायची आहे। इथे अशा पद्धतीने आपलं फ्रंटच्या भागाचं जे आहे ते ड्रॉफ्टिंग झालेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे पार्ट कटिंग करून शिवून सुद्धा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे। तर ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता। आपली परफेक्ट अशी कटोरी जी आहे ती ते शिवून झालेली आहे, पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे। समोरचा गळा अगदी गोल असे पायपिंग करून इथे फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे। तर तुमचं जर माप एवढं असेल 34-35चं तुम्ही नक्की ब्लाऊज कटिंग करून ट्राय